कोणगावच्या उपसरपंचपदी रेखा निलेश मुकादम यांचा दणदणीत विजय। उपसरपंच पदाच्या निवडणुकीत प्रदोष म्हात्रे पराभूत। भिवंडी तालुक्यातील कोणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असलेले विनोद हेंदर म्हात्रे यांनी स्वखुशीने आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी अध्यासी अधिकारी कोणगावचे सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन यांच्या खास उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय कोण येथे उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली। उपसरपंच पदासाठी रेखा निलेश मुकादम व प्रदोष पंडित म्हात्रे यांचे नामनिर्देशन अर्ज आल्याने गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झाली। 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतमध्ये 1 सदस्य गैरहजर असल्याने 13 विरुद्ध 3 असे मतदान होऊन रेखा निलेश मुकादम यांनी प्रदोष पंडित म्हात्रे यांचा दारुण पराभव केला। रेखा निलेश मुकादम यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा अध्यासी अधिकारी तथा सरपंच रेखा सदाशिव पाटील यांनी करताच त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीने आनंद व्यक्त केला गेला। त्यांना शुभाशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी भाजपा कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील, शिवजोरोबा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू हेंदर म्हात्रे, भाजपा भिवंडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद हनुमान पाटील, भाजपा कोण शहर अध्यक्ष हनुमान गणपत म्हात्रे, वेद हॉस्पिटलचे प्रबंधक गिरीश अविनाश किनी, माजी उपसरपंच विनोद बळीराम म्हात्रे, महेंद्र नाईक, बंजारा क्रांती दलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवी चव्हाण, शिवचोरोबा सामाजिक संस्थेचे खजिनदार शैलेश पाटील, गोरक्ष भगत, महेश मुकादम, निलेश मुकादम, नंदू धुळे, दर्शन पाटील, कृष्णा खेरुडकर, गिरीश कराळे, भूषण पाटील, शिवाजी म्हात्रे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत मुकादम, राहुल सुधाकर मुकादम, संजय सीताराम मुकादम, दिनेश मधुकर मुकादम, भावेश कराळे, अक्षय मुकादम आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। ही संपूर्ण निवडणूक खेडीमेडीच्या वातावरणात पार पडल्यामुळे ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार मानले। तर चला तर जाणून घेऊया विस्तृत रिपोर्ट। आज कोण ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ रेखा निलेश मुकादम यांची प्रचंड बहुमताने निवड करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम मी माझ्या वतीने संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या येणाऱ्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या हातून या कोण गावातील जास्तीत जास्त विकास कामे व्हावी अशा देखील त्यांना शुभेच्छा देतो। आज चांगल्या बहुमताने त्यांचा विजय झालेला आहे आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराचा दारुण पराभव झालेला आहे। हा विजय सत्याचा विजय आहे, चांगल्या कामांचा विजय आणि गावाच्या एकतेचा विजय। आज संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्य असतील ते एक विचाराने गावाच्या विकासासाठी एकत्र आलेले आहेत आणि गावात भूतो न भविष्य असा चांगला विकास, शाश्वत विकास म्हणजे येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये टिकेल असा विकास करण्याचा उद्देश या सर्व सदस्यांचा, सरपंच, उपसरपंच, संपूर्ण बॉडीचा आहे। त्यामुळे चांगल्या विचारांनी एकत्र आलेल्या या सर्वांचा इथे विजय झालेला आहे आणि त्याचं एक प्रतीक म्हणून आज बहुमताने, मोठ्या प्रचंड बहुमताने रेखाताईंच्या इथे आज उपसरपंचपदी नियुक्ती झालेली आहे। मी माझ्या वतीने आणि संपूर्ण या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। कोणगावच्या उपसरपंचपदी सौ रेखा निलेश मुकादम यांची नियुक्ती बहुमताने करण्यात आलेली आहे। खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती, पण जे कोणी विरोधात होते त्यांचा दारुण पराभव कसा असतो ते त्यांनी आज पाहिलेला आहेच। आणि यापुढे आमचा एकच प्रयत्न असेल की गावामध्ये सर्वांनी एकत्र येऊन जो विकास आता ज्या गतीने सुरू आहे तो अजून द्विगुणित व्हावा आणि अजून गतीने पुढे जावा अशी आमची इच्छा आहे। आता रेखाताईंबद्दल बोलायचं झालं तर एक सामान्य नागरिक ते ग्रामपंचायत सदस्य तर एक उपसरपंच, हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता, कारण राजकारणाची शून्य माहिती आणि शून्य आवड असलेली व्यक्ती
आज समाजासाठी आपण काहीतरी करावं आणि आपण काय करू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण ते आहेत. आणि त्यांचे जे पती आहेत निलेश मुकादम, ते 24 तास सर्वसामान्यांसाठी प्रत्येक कामासाठी उपलब्ध असतात आणि वॉर्ड क्रमांक 1 तसंच पूर्ण ग्रामपंचायतला त्यांचं सहकार्य असतं. आता या मोठ्या पदावर त्या विराजमान झाल्यानंतर गावाचा विकास अजून मोठ्या गतीने होईल आणि गावामध्ये यापुढेही असंच एकोप्याने आणि सलोख्याची भावना राहून जे काही आपण कार्य पुढे चालवतोय ते नक्कीच पुढे जाईल. सरपंचांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांनीही या पदावर आल्यापासून गावामध्ये फक्त विकास कसा करता येईल आणि गावामध्ये अडलेली कामं आणि अडलेल्या गोष्टी त्या मार्गी कशा लागतील याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. वरुण शेठ पाटील यांचं सहकार्य आम्हाला सगळ्यांना असतंच. त्यांचा राजकारणाचा अनुभव, त्यांचा समाजकारणाचा अनुभव हा आम्हाला सगळ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतो आणि यापुढेही ते मार्गदर्शन करत राहतील आणि यापुढेही असंच गावाचा विकास होत राहील. हे एवढं बोलून धन्यवाद. आज आमच्या कोल्हापूर ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचाची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये सौ रेखा निलेश मुकादम यांचा विजय झालेला आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देते. या 2 वर्षात मी त्यांना ओळखलेलं आहे की त्यांचं जेवढं स्वच्छ मन आहे तेवढं स्वच्छ ते कार्य करतील उपसरपंच पद असताना. यात मी त्यांना पुढे शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीस खूप चांगल्या शुभेच्छा देते आणि खूप चांगलं कार्य ते करतील अशी आशा बाळगते. आज कोंडाव ग्रामपंचायतमध्ये जी उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली त्यासाठी आमच्या लाडक्या सौ रेखा निलेश मुकादम पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे आणि त्या याही पुढे त्यांच्या उपसरपंच पदाचा लाभ घेऊन गावातील प्रत्येकाचा विचार करून प्रत्येकाचं काम करता येईल असा प्रयत्न करतील आणि आमच्या सर्व कमिटीतर्फे सरपंचातर्फे त्यांना आम्ही आमच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद. आज उपसरपंच पदाचं इलेक्शन होतं. त्या पदाच्या उमेदवार सौ रेखा निलेश मुकादम यांचा भरघोस मतांनी आज विजय झाला. त्या शिवचेरोबा संस्थेच्या सदस्य पण आहेत आणि त्या संघटनेकडून त्या निवडून आल्या शिवचेरोबा संघटना. या संघटनेकडून काम करताना त्यांना श्रीमती सरपंच रेखा सदाशिव पाटील यांचा आशीर्वाद होता. तसेच कल्याणचे शहर प्रमुख वरुण शेठ पाटील यांचा आशीर्वाद लागला. तसेच शिवचेरोबा संघटनेचे अध्यक्ष राजूभाऊ म्हात्रे यांचा आशीर्वाद होता आणि आमचे गिरीश भाऊ या लोकांचा आशीर्वाद लागला. यांचा मुलाचं मार्गदर्शन होतं. तसेच प्रमोद अण्णा असतील आणि तुम्ही जमलेले सर्व सहकारी त्यांना आशीर्वाद दिला. आज त्यांची उपसरपंचपदी निवड झाली यासाठी मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि या सरपंच आहे त्यांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणजे जसं सरपंचाचा सहकारी पहिला उपसरपंच असतो त्याच्यानंतर त्यांची सदस्याची कमिटी असते. कारण का उपसरपंचाला सरपंचाबरोबर राहावंच लागतं काम करताना. आणि मला खात्री आहे का सरपंच त्यांना घेऊन असे 2-4 कामं करेल का जी गावामध्ये एक वेगळी नावाने रूपाने येतील. कारण का त्यांचा ध्यास आहे का प्रत्येक उपसरपंचाने एक असा काम करावा जो वर्षानुवर्ष लोकांनी आठवण काढली पाहिजे आणि या गावाच्या विकासासाठी त्या कामाचं एक वेगळा स्वरूप असायला पाहिजे हे सरपंचाने आधीच सांगितलेलं आहे. आणि वरुणदादा वेळोवेळी सहकार्य करतात तर त्यांच्या सहकार्याने जी कामं होतात ती या उपसरपंचाला तो आशीर्वाद भेटेल आणि गावाचं जो विकास काम चालू आहे त्याला आणखी गती देण्याचं काम उपसरपंचपदी जे विराजमान झालं ते करतील असं मला वाटतं. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज ज्यांची निवड झाली तो रेखा निलेश मुकादम यांची आज उपसरपंचाची निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी अशी त्यांची निवड झालेली आहे. शिवचेरोबा संघटनेच्या त्या दुसऱ्या उपसरपंच झाल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि शिवचेरोबा संघटनेचं करतो, राजूभाऊ करतो आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं करतो. आणि कोंडगावच्या विद्यमान सरपंच रेखा सदाशिव पाटील यांचंही अभिनंदन करतो. काय गेली 2 वर्ष त्यांच्या नेतृत्वाने गावाचा विकास हा झपाट्याने होत आहे आणि त्या विकासासाठी रेखा मुकादम याही सरपंचाच्या खांद्याला खांदा लावून काम करतील अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना जो काही काल मिळेल त्या कालामध्ये त्यांनी गावाचा
जो चाललेला विकास आहे तो अजून कसा वाढेल याच्याकडे ते नक्कीच लक्ष देतील आणि एक सदस्य एक सरपंच आता 2 उपसरपंच 2 वर्षाचा त्यांचा चांगला झाल्याने त्यांचे मित्र निलेश मुकादम हेही गावाच्या विकासासाठी वार्डाच्या विकासासाठी सतत 24 घंटे झटत असून गावाचा आणि वाड्याचा विकासासाठी ते झटतील आणि पुन्हा एकदा त्यांना मी माझ्या पाटील परिवारातर्फे आणि भारतीय जनता पार्टी कोणच्या वतीने आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सर्वपक्षीय सदस्य ज्यांना मतदान केलं त्या सर्व सदस्यांचं आणि त्यांच्या वरिष्ठांचं पण मी अभिनंदन करतो आणि रेखाताईंना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद.